आजवरच्या करिअर मध्ये तुम्हाला खुपलेल्या गोष्टी? मला अवधूतनी खूप गाणी माझ्याकडनं गाऊन घ्यायला हवी होती. कारण एकच गाणं तू गाऊन घेतलं. ता पुनवेच चांदण. प्लीज. ता पुनवेच चांदण तुभासाठी मी लेऊन आले राया. नकाय परित वागो पडते तुमच्या पाया. शास्त्रीय संगीताला ग्लॅमर नाहीये आणि म्हणतात सरस्वती जिकडे नांदते तिकडे लक्ष्मी नांदत नाही. ह्या गोष्टी कुठेतरी खुपतात का? हे जरी खरं असलं तरी हल्ली मी पाहिलंय की आज शास्त्रीय संगीतातले जे उत्तम चांगलं करणारे जे म्युझिशियन्स आहेत त्यांच्याकडे सरस्वती लक्ष्मी दोन्ही नांदतायत आज तुम्ही पाहिलं तर. परंतु थोडं नक्कीच म्हणजे शास्त्रीय संगीताला ग्लॅमर नाही हे सुद्धा मला नाही वाटत. आज जाकीर भाई, आज प्रत्येक आपण ब्रँड अँबॅसेडर म्हणून पाहतो त्यांना. अमजद अली खान साहेब, त्यांची मुलं नाही का, आज भीमसेनजींना आज नाही. पण इन दॅट केस दुसऱ्या प्रकारे ग्लॅमर येतं असं वाटत नाही का? म्हणजे ज्यावेळेला झाकीरबाईंचा कार्यक्रम एखाद्या ठिकाणी लागतो आणि 1000 लोक येतात, त्या 1000 मधल्या 700 लोकांना तबल्यामधचं स्पेलिंगही येत नसतं आणि तबला म्हणजे काय तालही माहित नसतो. फक्त झाकीरबाईंच्या कार्यक्रमाला आम्ही जाऊन बसलो आणि आजूबाजूची लोक ओळखीचे आले, त्यांनी बघा हो मी झाकीरबाईंचा कार्यक्रम ऐकतो. पण माझी अशी अपेक्षा नाहीये की समाजातल्या 70% लोकांना शास्त्रीय संगीत कळलं पाहिजे असं नाही आणि कळू शकत नाही ते. कारण त्याच्यासाठी वेगळी तुमची अभिरुची हवी. तुम्हाला एक वेगळं तुमचं अपब्रिंगिंग पाहिजे, तुमच्यावर संस्कार पाहिजे, टॅलेंट पाहिजे, सगळेच म्हणजे इव्हन समजून घेण्यासाठी. त्यामुळे माझे गुरुजी म्हणायचे की ते क्लासिकल हे एका विशिष्ट क्लाससाठीच आहे खरं म्हणजे. त्यामुळे असं काही नाही की मासे सगळे असे बसलेले आहेत आणि सगळ्यांना शास्त्रीय संगीत अवधूत कळणं मुश्किल आहे हे मला वाटतं तूही जाणतोस ही गोष्ट. त्यामुळे हे खुपणं असं म्हणता येणार नाही. परंतु मला असं वाटतं की याचा प्रसार झाला पाहिजे आणि हे वेगळ्या तऱ्हेचं संगीत आहे आणि अतिशय हृदयाला स्पर्श करणार आहे आणि मनाला शांत करणार आहे. नयनताई बोल. बरं मग ताई, तुम्हाला 4 वेळा नॅशनल अवॉर्डनी हुलकावणी दिली, हे कुठे खुपलं का? आता नाही. आता इतकं ते इतक्या वेळेला झालं ना की मी आता अशी झाली, टणक झाली मी, टणक. ती काय कुंडलीच जमत नाही माझी आणि अवॉर्ड्सची. पण मी आता एक शिकले, मी आता खर्च करत नाही अवॉर्ड्सच्या दिवशी. उगाच भारी भारी साड्या घ्यायच्या, अवॉर्ड मिळत नाही. मी स्वतःला खूप समजावलं की त्रास होतोय आपल्याला, पण त्याच्यामुळे आपले प्रयत्न नाही सोडायचे. यू हॅव टू ट्रेन युअर सेल्फ. कारण ह्याच्यातनं तुम्ही सशक्त निरोगी राहणं जास्त महत्वाचं असतं. नाही तर तुमच्यामध्ये कडवटपणा यायला लागतो, विच आय डोंट लाईक. तो माझा स्वभाव नाही. त्यामुळे मी त्या पद्धतीने स्वतःला ट्रेन केलं. मग जाऊच नाही काय अवॉर्ड्स? नाही, हे चुकीचं आहे. म्हणजे कधी कधी मी पण नाही जात, अगदी प्रत्येक ह्याला नाही जायला जातेच असं नाही. पण 2दा असं झालं मी गेले नाही आणि अवॉर्ड मिळालं. म्हणजे मग तेच माझी मुलगी म्हणाली, म्हणजे आता तुझा हा पायंडा पाडणार आहेस का तू? म्हटलं असं काही नाही, पण मला नाही जावं असं वाटलं तर मी नाही गेले आणि त्या वेळा नेमकं मिळालं मला. पण एकंदरीत सगळा गोंधळच आहे माझा आणि अवॉर्ड्सचा. ठीक आहे, त्या बाबतीत धर्मेंद्र आहे माझा आयडियल. बरं, सलमान खानची आई ही इमेज खुपते का? नाही, खूपच वगैरे काही नाही, पण कंटाळा येतो रे सारखं. काय म्हणजे मला माझं काही अस्तित्व आहे की नाही? जाऊ तिकडे आपलं. पण कधी कधी फायदा होतो, कधी कधी कंटाळा येतो. पण इट्स अ पार्ट अँड पार्सल. म्हणजे आता मी आय थिंक बरीच वर्ष झाली आता ह्याला, त्यामुळे आता मी छान ते स्पोर्टिंगली घेते. नाही, पण हाऊ इज सलमान टू वर्क विथ? ओ, ही इज व्हेरी स्वीट. ही इज व्हेरी स्वीट. ही इज रिअली अ जेम ऑफ अ पर्सन. बरं, करिअर मध्ये आतापर्यंत तुमच्या खुपलेल्या गोष्टी? हिंदीमध्ये तुम्हाला असे खूप हर्डल्स पास करायला लागतात. एक तर तिथे असं ते एक मराठी वर्सेस हिंदी अशी एक लॉबी असते. बापरे. आता कमी झालंय ते. ग्लोबलायझेशन म्हण किंवा ओव्हर द इयर्स आता बऱ्याच जणांना लक्षात आलंय की मराठी आर्टिस्ट जास्त परवडतात, कारण त्यांचे टँट्रम्स नसतात, शिस्तीत येतात, त्या वेळेला येतात, चोख काम करतात
आणि घरी जातात. पण त्यावेळेला असे खूप हर्डल्स होते आम्हाला. अडथळ्याची शर्यत असते ना तसं. त्यावेळेला नाटक चालू असेल तर सरळ सांगायचे की तुम्ही नाटक बंद करा, पण शूटिंगला या. त्यांना काय माहिती निर्मात्याला एक प्रयोग असा कॅन्सल करायला लागला तर काय होत असेल. आणि एक लॉबी अशी ती आपल्याला अशी हळूहळू अभिमन्यूला जसे ते फोडत जायला लागलं होतं ना तसं ते फोडत जायला लागतं. ती लॉबी अजूनही स्ट्रॉंग आहे त्यांची. फक्त आपण त्याच्यात आता मी आत शिरल्यामुळे मला आता त्रास होत नाही, पण त्यावेळेला ती हर्डल्स. परत आपण मराठी असल्यामुळे काही एक विशिष्ट कुंपणं असतात आपली स्वतःभोवती बांधून घेतलेली, त्या कुंपणाच्या पलीकडे पण जाता येत नसतं. अशी ती एक छान तारेवरची कसरत असते. पण आय थिंक इट्स वर्थ टेकिंग अ रिस्क. यू हॅव टू डू दॅट आणि यू मस्ट डू दॅट. तुम्हाला पण हिंदीमध्ये खूप चांगला ब्रेक मिळाला होता, म्हणजे खूप नंतरचा म्हणतो मी, सरदारी बेगम. पण नंतर आलेले जे वेगळे डिफरंट व्हॉइसेस आहेत, समजा रेखा भारद्वाज म्हणा किंवा अशा प्रकारचे व्हॉइसेस, त्याच्याशी तुमचा व्हॉइस कम्पेअर केला जाऊ शकतो. आणि अशा वेळेला त्यांना जे यश मिळालं ते तुम्हाला नाही मिळालं, हे कुठे खुपतं का? खूपच नाही खरं तर. आणि बेसिकली मी तुला सांगू का, शास्त्रीय संगीताची एक विद्यार्थिनी म्हणून अशा टाईपचे ऍस्पिरेशन्स कधी नव्हतेच. मला किशोरीताईंनी तेव्हाच आधी सांगितलं की तुला गाणं करायचं आहे ना, लक्षात ठेव, पैसा, कीर्ती, नाव ह्या सगळ्याच्या काही मागे लागू नको, गाणं कर मस्त. गाण्यातला आनंद हा चिरंतन आहे. अजून सरदारी बेगमच्या वेळेला तर मला एकाच गाण्यासाठी बोलवलं होतं खरं श्यामबाबूंनी तेव्हा. त्यामुळे मग गायला म्हणून गेले मी. मग त्यांना माझं गाणं आवडलं श्यामबाबूंना. जावेद अख्तरजी लिहित होते, अशोक पत्की तेव्हा वनराजजींचे असिस्टंट होते. मग एकातनं एक करत मी 7-8 गाणी त्या चित्रपटात गायले. आणि नंतरचा थोडा काळ कसा झाला माहितीये ना अवधूत, की खूप अशी सेमी क्लासिकल गाणी काही चित्रपटात नव्हती. आता अलीकडच्या काळात आलेली आहेत, पण आय एम शुअर मला नक्कीच कोणीतरी अप्रोच होईल आणि मी नक्की गाणं गाईन. पण सरदारी बेगम मध्ये एक गाणं तुमच्याही आवाजात होतं आणि आशाबाईंच्या पण आवाजात होतं. मग त्यावेळेला तुम्ही कशी डील केली या सिच्युएशननी? का म्हणून त्यांनी 2 आवाजात घेतलं? काय झालं, 1-2 गाणी करता करता 10 गाणी तयार झाली होती आणि खूप छान गाणी झाली सगळी. तेव्हा मला असं वाटतं की श्यामबाबूंना वाटलं की आशाबाईंचं एकही गाणं आधी नव्हतंच. मग ते म्हणाले इतका अच्छा अल्बम बन गया है तो आशाजी का भी एक गाणं, यानी 2 गाणे उनके, मला वाटतं ते मोरे कान्हा आणि अजून एक, अशी 2 गाणी त्याच्यात गायल्या. पण त्याच्याने केवढं वजन निर्माण झालं. अरे त्यावेळेला म्हणजे आरती अंकलीकर हे नाव आताही तसं काय ठीकच आहे आपली, मी ठीक गाते, पण तेव्हा तर कोणालाच माहिती नव्हतं ना अवधूत. त्यामुळे आशाबाईंच्या त्या अल्बम मध्ये त्यांचं पहिलं नाव येण्याने केवढं वजन त्या अल्बमला आलं. त्यामुळे मला असं वाटतं की त्या गायल्या उलट छान झालं. आणि दोन्हीची ट्रीटमेंट वेगळी होती. तू ऐकलं असशील जर गाणं तर त्याचं, आणि माझं एकदम असं सारंगी वगैरे आहे, त्याच्यामुळे माझं गाण्याची खुशबू एकदम वेगळी आहे आणि त्या गायलेलं वेगळं वाटतं. त्यामुळे मला वाटतं परमेश्वराची कृपा ही माझ्यावर. येस गॉड. प्लीज. मोरे कान्हा जो आए पलट के रे, मोरे कान्हा जो आए पलट के रे, अब के होरी मैं खेलूंगी डट के रे, मोरे कान्हा जो आए पलट के रे, अब के होरी मैं खेलूंगी डट के. क्या बात है, क्या बात है.